हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते तुम्ही सगळे खूप जास्त मजेत असाल आणि तुमचा संडे खूप छान गेलेला असेल. ॲक्च्युली हा मी जो व्हिडिओ आहे तो संडेला शूट केलेला होता आणि संडेच्या दिवशी काहीतरी कुरापती दिमाग माझा चालला होता आणि याची प्लॅनिंग पूर्ण आठवड्याभर मी ऑलरेडी स्टार्ट केलेली होती आणि काय करायचं, कसं करायचं याचं जे आहे तुम्ही ते पुढे बघणारच आहात. पण ॲक्च्युली मला एक शेल्फ आहे जी माझ्याकडे खूप वर्षापासून पडून होती आणि ती मला इथे जे आहे ना हँग करून घ्यायची आहे. यासाठी मी लोकल जे पाईप्स नट्स वगैरे जिथून मिळतात ना त्या दुकानावरून मी 2 अँगल आणलेले होते आणि चक्क करणारी गोष्ट ही आहे की अँगल फक्त मला 70 रुपयात 2 मिळाले. एवढे हेवी स्ट्रॉंग अँगल फक्त 70 रुपयात 2. म्हणजे ऑनलाईन मागवायचा विचार करत होती मी आधी, पण मला यांनी म्हटलं की आपण एक वेळा हार्डवेअरच्या दुकानावर जाऊन चेक करूयात. सो बरंच झालं मी त्यांचं ऐकलं. असो तर ते अँगल मी मागवलेले आणि जी प्लायवूड होतं ते माझ्याकडे होतंच आणि लकीली माझ्याकडे ब्लॅक कलरचं प्लायवूड होतं आणि आमच्याकडे ड्रिल मशीनही आहे. जेव्हा आम्ही ह्या घरात नवीन म्हणजे घर घेतलेलं होतं तर त्याच वेळेस आम्ही एक असं ड्रिल मशीन नवीन विकत घेऊन घेतलेलं होतं. आणि जेव्हा आपण नवीन घर घेतो ना तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला ठोकून पडदे हे ते खूप काही गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे आम्ही तेव्हाच जे होतं ते ड्रिल मशीन घेतलेलं होतं आणि आता 3-3.5 वर्ष झालेले आहेत. खूप चांगलं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या, फक्त घरात यूज करायला आपल्याला तेवढं यायला पाहिजे. आणि इथे हा जो पसारा तुम्ही बघताय नटांचा, हे छोटे छोटे स्क्रू, ॲक्च्युली याला ऑर्गनाईज कसं करून ठेवावं ना तेच मला कळत नाही. जेव्हा गरज असते ना हा पूर्ण डब्बा मला खाली करून काढावा लागत असतो आणि हे तुमच्यासोबतही होत असेल. पण मी फ्युचरमध्ये याला ऑर्गनाईज करणार आहे जेणेकरून आजसारखी सिच्युएशन परत मला यायला नको. ड्रिल करून झाल्यावर मग आम्ही इथे ॲक्च्युली जे स्क्रू होते ते व्यवस्थित टाईट करून घेतलेले आणि सगळं काही जे काही प्लॅनिंग प्लॉटिंग होती ती माझी काही नाही आहे. मला जस्ट पाहिजे होतं की इथे मला शेल्फ ठोकून घ्यायची आहे जेणेकरून ही पूर्ण मोठी अशी भिंत काहीतरी नवीन छान लूक येऊन जाईल आणि हळूहळू करून मग वेगवेगळ्या पद्धतीने आपण तिला डेकोर करू शकतो. आणि जसं माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे की खूप सारे प्लांट्स आहेत, त्याची कमतरताच नाही आहे. तर अशा काही गोष्टींमुळे मी जे आहे हळूहळू करून जे आहे घर डेकोरेट करत आहे. आणि ही जी कल्पना आहे ती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या कुठल्याही म्हणजे रूमच्या जे आहे भिंतीला तुम्ही अशी शेल्फ ठोकून घेऊ शकतात आणि ही अशीच आम्ही आमच्या बेडरूममध्येही ॲक्च्युली ठोकलेली आहे. अशीच घरच्या घरी आम्ही बनवलेली होती ती आणि व्यवस्थित मेजरिंग मार्किंग करून घेतलं की परत परत ड्रिलिंग करायची जी आहे ती गरज आपल्याला पडत नाही. महत्त्वाचं म्हणजे ना की ज्या आपल्या घरात गोष्टी पडून असतात किंवा एक वेळा त्यांना कचऱ्यात देण्याआधी किंवा भंगारमध्ये देण्याआधी आपण एक वेळा विचार केला पाहिजे की आपण याचं काही रियूज करू शकतो का. सो तशीच ही जी आहे ना ही प्लायवूडची गोष्ट आहे. खूप दिवसापासून मी याला फेकतच नव्हती, काहीही आमच्या कामाचं नव्हतं. अगदी म्हणजे बेडच्या खाली मी याला 3 वर्षापासून जेव्हापासून आम्ही या घरात शिफ्ट झालेलो आणि हे आमचं कपाट होतं एक, ॲक्च्युली ते तुटलेलं होतं आणि त्याची ही फळी होती आणि 3 वर्षापासून सतत मी याला बेडच्या खाली ठेवायची. बेड जेव्हा क्लीन करायचा असायचा त्याला काढायची आणि परत तसंच ठेवायची. आणि मला तेव्हा अजिबात आयडिया नव्हती की इतकं छान सुंदर असं डेकोर याच्याने बनणार आहे. तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा एक वेळा विचार करून बघायचा फेकण्याआधी. आणि इथे आमचं जे काम आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे आणि मी आता जी माझ्या माइंडमध्ये मी विचार करून ठेवले होते की मला कशा पद्धतीने हिला सजवायचं आहे ते मी जे आहे माझं काम स्टार्ट केलेलं आहे. प्लांट्सची जसं तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे कमतरता नाही आहे आणि बऱ्याच वेगवेगळ्या डब्यांमध्ये अगदी हा जो आहे तो फूडचं कंटेनर होतं, ते डिलिव्हरी म्हणून पार्सल येतं, त्यामध्ये देखील मी टँगल हार्ट जे आहे लावलेल्या होत्या आणि छोटे मोठे फ्रेम्स होते जे माझ्या बेडरूममध्ये ठेवलेले होते. पण आता हे नवीन आहे म्हणून मी इथे घेऊन आली. पण मला आता हे कळलं की मला अजून फ्रेम्स बनवाव्या लागतील. सो येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते तर बघायला मिळणारच आहे. सो अशा पद्धतीने जे आहे छोट्या छोट्या जे आहे हँग करायला इथे जागा आहे म्हणून एक छोटं हँगिंग प्लांटर जे आहे ते मी इथे हँग करून घेतलेलं आहे. आता सध्या जसं मला सुचतं आहे तसे मी प्लांट्स ठेवत आहे, पण फ्युचरमध्ये अजून बऱ्याच गोष्टी
वेगवेगळ्या करायच्या आहेत इथे. तर स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला. सो ही माझ्याकडे हंडी होती, त्याच्यातही मी लावलेलं होतं, जी बिर्याणीची हंडी असते ना त्यात लावले होते मी टँगल हार्ट आणि इतके छान ग्रो करता. अगदी छोट्या छोट्या कटिंग्स लावल्या होत्या आणि माझे इथे सगळं काही ठेवून झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आहे हे माझं छान असं मस्त असं डेकोर झालेलं आहे. कसं वाटलं मला नक्की कमेंटमधून तुम्ही सांगायला विसरू नका. कशी वाटते ही भिंत हे मी नक्की वाट बघीन तुमच्या कमेंट्सची. The next morning. संडे झाला छान एन्जॉय करून आणि आज आहे मंडे. सोमवार म्हणलं की खूप खूप गोष्टी ज्या असतात ना, जो वीकचा जो थकवा असतो तो सगळा गेलेला असतो आणि एक चार्ज म्हणून आपण झालेलो असतो छानपैकी आणि खूप गोष्टी नवीन करण्यासाठी असतात. एक नवीन वीक आपल्यासमोर असतो बऱ्याच गोष्टी नवनवीन करण्यासाठी. आणि मी इथे खूप दिवसांपासून ॲक्च्युली विचार करत होती की हे जे माझ्याकडे कुशन होतेच ना, तर त्यांना मला म्हणजे मी जे माझ्याकडे आतून असे कुशन कवर होते ना, मी त्यातच त्यांना राहू दिलं होतं. की असं वाटतं ना आपल्याला, जेव्हा आपल्याकडे कमी कुशन कवर असतात किंवा गोष्टी कमी असतात आणि कमी गोष्टी असल्या की मग आपल्याला ॲडजस्ट करायचं असतं. आणि मग माझंही तसंच आहे, माझ्याकडे कुशन कवर कमी आहेत आणि त्यामुळे मी आता म्हणूनच त्यांना मी घातले नव्हतं. पण फायनली आता म्हटलं जाऊ देत, एक चांगला नवीन लूक येईल घराला आणि फ्युचरमध्ये जमलंच तर नवीन कुशन कवरही घेता येतील. सो मी ओल्ड होते तर त्यांच्यावरच मी नवीन चढवून घेत आहे. आणि काही एक दोन असे होते ना की ते म्हणजे मी त्यांना यूजच नव्हते केलेले. सो म्हटलं त्यांनाही ट्राय करूया. आणि म्हणजे एकसाथ सगळे खराब झाले की एकसाथ घेताही येतात. आणि ज्यांचा बजेट कमी असतो ना, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला नेहमी विचार करायचा असतो की कुठलीही गोष्ट वेस्टेज जायला नको किंवा कुठल्या गोष्टी आपण कधी घेतल्या पाहिजे. आणि ऑफकोर्स मी पण त्यातलीच आहे आणि मी कंजूस आहे हे म्हणायला अजिबात हरकत नाही. मी कुठलीही गोष्ट अजिबात वेस्टेज जाऊ देत नाही. आणि असे मी इथे जे नव्हते वापरलेले माझे तर ते मी इथे घालून घेत आहे. म्हणजे मी हे काही फेस्टिवल असतील त्यासाठी जपून ठेवलेले आहेत की तेव्हा घालावं, म्हणजे एक छान वायब्रंट असा लूक येत असतो घराला. आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे बरंच काही मग व्हिज्युअल असं चेंज होऊन जातं, माइंड पण फ्रेश वाटायला लागतं. आणि म्हटलं जाऊ देत आता घालूनच घेते. किती दिवस असे जुने जुने कुशन कवरमध्ये बघत राहायचं सोफ्याला. सो माझं हे काम आहे. सकाळी सकाळी मी इथे करून घेतलेलं आहे. पिया जी आहे स्कूलला गेलेली आहे. सकाळी तिला ब्रेकफास्ट आणि तिचं टिफिन वगैरे सगळं झाल्यावर मी आधी हे काम करायला जे आहे घेतलेलं होतं. तिला स्कूलमधून सोडून आल्यावर. आणि किचनवर भरपूर असा पसारा आहे, तो देखील मला आवरून घ्यायचा आहे. भांडे जागच्या जागी ठेवण्याचं हे खूप मोठं काम असतं असं मला वाटतं. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना की आता म्हणजे भांड्यांचं पाणी असते ते जवळ निघत नाही लवकर. सो रात्रीचे भांडे पडलेले असतात आणि सकाळी ते भांडे टांगलेले नसतात, जागेवर नसतात. म्हणून जो सकाळी उठल्या उठल्या दडादडा खडाखडा आवाज होत असतो ना, ह्या प्रत्येकाच्या घरात होत असतं. जनरली मी उन्हाळ्यात काय करते ना की रात्री भांडे घासून झालेत की जसे सुकले तसे मी त्यांना लावून देते आणि बऱ्यापैकी मी किचन क्लीनच करून ठेवत असते, जे मी आताही करते. पण आता काय होतं ना की फक्त भांडे तेवढे लावायचे माझे राहून जातात. आणि सकाळी पियाला छान असा मी जो आहे ब्रेडचा पिझ्झा आणि तिला सँडविच असं बनवून दिलेलं होतं. याचा मी शॉर्ट्स तुमच्यासोबत शेअर केलेला होता. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ माझे बघत नसाल तर नक्की बघा आणि कसे वाटतात तेही मला सांगा. म्हणजे तुमच्या कमेंट्समुळे मला अजून एनर्जी मिळते बनवण्याची. सो असो मी इथे ना ॲक्च्युली बनाना आणलेले असतात. मी कधीही बनानाचं पील फेकत नाही. ही माझी रुटीन आहे. बनानाचं पील आधी पाण्यात टाकायचं 3-4 दिवस आणि झाडांना द्यायचं. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना आपण पैसे वाचवतो ही तर एक मोठी गोष्ट आहेच, पण आपल्याला काही गोष्टींची डिसिप्लिन जी असते ना ती लागून जात असते. की कुठलाही डब्बा फेकण्याआधी त्याला यूज करणं किंवा फ्रूट्सचे किंवा बटाट्याची सालं आणि वेगवेगळ्या गोष्टींचं असं त्यांना आपण कसं रियूज करू शकतो. आणि मी तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, मी कंपोस्टही बनवायला सुरुवात केलेली आहे, जे मी मागेही बनवत होती पण इथे आल्यावर मी आता पहिल्यांदा बनवत आहे कंपोस्ट. आणि ते मस्त छान ठेवल्यावर ना 2-3 दिवसात ते पाणी तयार झालं ना की छान मस्त झाडांना
झाडांना द्यायचं आणि झाडांची ग्रोथ जी असते ना इतकी छान होऊन जात असते. आणि ह्यात पण जे रेग्युलर भांडे वगैरे घासत असतो, मला जस्ट तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून सांगते. ज्यात आपण भांडे ठेवतो ॲक्च्युली त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. सकाळ संध्याकाळ आपण त्याला बघत असतो प्रत्येक वेळा भांडे घासताना, पण त्याच्याकडे दुर्लक्ष हे आपल्याकडे होतंच. सो तुम्हीही विसरले असाल म्हणून आठवण करून देण्यासाठी सांगते. तुमचाही रॅक खराब झालेला असेल तर उद्या किंवा आज सायंकाळीच त्याला घसरून टाका, म्हणजे तो चकचकीत होऊन जाईल आणि तेवढंच घराची अजून स्वच्छता होऊन जाईल. ते झाल्यानंतर जे काही ब्रेकफास्टचे भांडे होते छान इथे मी आवरून घेत आहे. आणि जसं तुम्ही बघताय किचन पूर्णपणे माझं क्लीन आहे आणि ब्रेकफास्ट म्हणा, चहा म्हणा, या सगळ्या गोष्टी माझ्या झालेल्या आहेत आणि तरीही किचन व्यवस्थित क्लीन आहे. याचं रिझन एकच आहे की रात्रीची जी रूटीन असते ना ती आपली स्ट्रॉंग असली पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी एकदम शांततेत आपला जो आपली जी रूटीन असते ना ती जात असते. आणि त्यासाठी रात्रीच बरेच कामं उरकले पाहिजे, कारण की रात्री तुम्ही कितीही काम करा, तुमच्या बॉडीला आराम देण्यासाठी तुम्ही झोप घेणार आहात. त्यामुळे रात्री जास्तीत जास्त कामं करा आणि तुमचं खाल्लेलं जेवणही डायजेस्ट व्हायला मदत होत असते आणि या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला हेल्दी करायला मदत करत असतात. टीप आवडली तर नक्की हिला तुम्हीही इम्प्लिमेंट करा. आणि आता फक्त ब्रेकफास्ट बनवला होता तरीही मी किचन क्लीन करून घेत आहे, कारण की मग जेवणाचं अजून जेवण बनवायला जवळजवळ 2-2.5 तास वेळ आहे आणि तोवर असाच किचन पडलेला हे मला जरा डोक्यात जात असतं. किचन मला क्लीन पाहिजे असतं, बाकी कसंही असो. आणि जे डिशवॉश जे लिक्विड्स असतात, त्यांचे जे सोप डिस्पेन्सर असतं तेही मी जनरली नेहमी क्लीन करून घेत असते, म्हणजे व्यवस्थित असं वाटत असतं. नाहीतर मग आणि अशाच वेळेला खराब होत असतं आपल्या घरात गोष्टी जेव्हा आपल्याकडे कोणी येणार असतं. त्यामुळे नेहमी आपण प्रोडक्टिव्ह राहिलं पाहिजे की ह्या गोष्टींची रूटीन जी आहे ती आपली बनली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्या कामांचं जे आहे ना ओझं वाटत नाही. आणि आमच्याकडे खूप जास्त जे आहे ना हार्ड वॉटर येत असतं, तर त्यामुळे वायपर आणि सिंक खूप जास्त खराब होत असतं आणि रोजच्या रोज मला हे घासून काढावं लागतच असतं. ज्या पद्धतीने आपण नेहमीच कामांची रूटीन बघत असतो की कामं कसे केले पाहिजे म्हणजे पटापट होतील, ट्रिक्स बघत असतो, पण आपण नेहमी हे विसरून जात असतो की खाण्याची ही एक रूटीन असली पाहिजे आणि काय खाल्लं हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. सो मी बऱ्याच गोष्टी फॉलो करत असते आणि मी डायटिंग वगैरे काहीही करत नाही. जस्ट मी माझ्या लाईफमधून थोडीशी शुगर जी आहे ती अवॉइड केलेली आहे, ऑइल थोडं कमी केलेलं आहे आणि स्टील मी अजूनही छान आणि व्यवस्थित दिसते असं मला वाटतं. तुम्हीही आग्री करणार ह्या गोष्टीला. आणि ह्या गोष्टीसाठी आपली जी रोजचं जेवण आहे ते आपण व्यवस्थित पद्धतीने घेतलं पाहिजे. फ्रूट्स इन्क्लूड आपण केले पाहिजे नेहमी जेवणामध्ये. आपल्याला असं वाटतं की फ्रूट्स लहान मुलांनीच खाल्लं पाहिजे, असं नसतं, आपणही खाल्ले पाहिजे. दूध देखील आपण घेतलं पाहिजे आणि तेवढेच ड्रायफ्रूट्स देखील खाल्लेले पाहिजे. आणि ह्या गोष्टींची जोवर आपण स्वतःसाठी रूटीन बनवत नाही तोवर आपण हेल्दी अशी लाईफस्टाईल आपली होऊच नाही शकत. त्यामुळे तुम्ही काय खाताय दिवसभरातून एकदा रात्रीला विचार करा की आज दिवसभरामधून मी कुठलं असं हेल्दी फूड खाल्लं आहे की ज्याने मला खूप ताकद मिळणार आहे, फ्युचरमध्ये मला खूप ताकद मिळणार आहे. सो नक्की विचार करा या गोष्टीचा आणि येणारी लाईफ कशी तुमची जास्त हेल्दी होईल याचाही विचार करा. तर अपेक्षा करते मी की तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझं वॉल डेकोर तुम्हाला आवडलेलं असेल आणि मी जे काही तुम्हाला सांगितलं सगळं आवडलं असेल. कसं काय वाटलं मला नक्की कमेंटमधून कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल त्याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.